श्री नवनाथ कथासार अध्याय दुसरा. दत्तप्रभूंचा मच्छिंद्रांना उपदेश. श्री गणेशाय नमः. भगवान शंकर व दत्तात्रेय मंदारचलाची शोभा आणि बद्रिका वनाचे सौंदर्य पाहून सतत 3 दिवस हिंडत होते. एके दिवशी त्यांच्या भगवान श्रीकृष्णाच्या नामाचा मंद ध्वनी आला. त्यामुळे ते दोघे आश्चर्यचकित झाले आणि आवाजाच्या रोखाने पुढे निघाले. काही अंतरावर त्यांना मस्तकी जटाभार असलेले आणि देह अस्थिपंजर झालेले 17-18 वर्षाचे एक बाल तपस्वी दिसले. तेव्हा शिवजींच्या सूचनेनुसार दत्तात्रेय एकटेच पुढे गेले आणि त्या तपस्व्या पुढे उभे राहून म्हणाले, हे तपी, एवढी घोर तपश्चर्या तुम्ही कशासाठी करत आहात? ते मधुर शब्द ऐकून ध्यानमग्न मच्छिंद्राने मोठ्या कष्टाने डोळे उघडले आणि आपल्यासमोर कोणी महान योगी उभे आहेत हे पाहून त्यांना अभिवादन करून म्हणाले, महाराज, मी इथे 12 वर्षात मला एकही मनुष्य दिसला नाही आणि आज अचानक दर्शन देऊन आपण माझी इच्छा विचारत आहात. त्या अर्थी आपण माझ्यावर अनुग्रह करण्यासाठीच इथे आला आहात असे मला वाटते. तरी कृपा करून आपला परिचय द्या. तेव्हा निजस्वरूप प्रगट करून ते म्हणाले, बाळ, मी अत्रिनंदन दत्तात्रेय आहे आणि तुमच्यावर कृपा करण्यासाठीच इथे आलो आहे. म्हणून तुमच्या मनात जी इच्छा असेल ती सांगा. ते ऐकून त्यांचे डोळे भरून आले. त्यांनी दत्तप्रभूंना कृतज्ञतेने वंदन केले व म्हणाले, भगवान, आपण सर्वसाक्षी व सर्वज्ञात आहात, तरी माझी 12 वर्षे उपेक्षा केली. माझ्याकडून असा कोणता अपराध घडला? त्यावेळी त्यांनी अवस्था पाहून श्रीगुरूंनी मोठ्या प्रेमाने त्यांचे मस्तक थोपटले. मी असताना काळजी कसली करता? आता तुमचे जीवनच उजळून टाकतो असे म्हणून आपला वरदहस्त त्यांच्या मस्तकावर ठेवून त्यांना दिव्य मंत्रांचा उपदेश केला. तेव्हा परब्रह्म स्वरूप भगवान दत्तात्रेयाच्या उपदेशाने त्यांच्या मानसिक द्वैताचे समूळ निरसन झाले. भेदबुद्धी नाहीशी झाली आणि समस्त चराचरात एकमेव अद्वितीय विनाशी ब्रह्मतत्वच व्याप्त असल्याची परिचिती झाली. त्यावेळी त्यांची परीक्षा घेण्यासाठी दत्तप्रभूंनी विचारले, तुम्हाला माझे दर्शन झालेच आहे, आता भगवान विष्णूचे वास्तव्य कुठे आहे हे सांगाल काय? मच्छिंद्र म्हणाले, गुरुदेव, सत्वगुण संपन्न भगवान विष्णू परात्पर परमात्मा असून या सर्व विश्वात आत बाहेर सर्वत्र त्यांचेच वास्तव्य आहे. हे ऐकून त्यांना मोठे समाधान वाटले. त्यांनी मच्छिंद्रांना भगवान शंकराकडे नेले. त्यांनी शिवजींनाही भक्तिभावाने वंदन केले. त्यांना पाहताच हे कवी नारायण आहेत हे ओळखून त्यांनी त्यांना प्रेमाने आपल्या हृदयाशी धरले आणि दत्तप्रभूंना म्हणाले, विद्येच्या दृष्टीने हे अजून अपरिपक्व आहेत, म्हणून यांना वेदांचे ज्ञान द्या, सिद्धीची माहिती द्या आणि मंत्रांचे बीजपाठ सांगा. आता नाथ संप्रदायाची सुरुवात होऊ दे. तेव्हा शिवजींच्या प्रस्तावाला मान्यता देऊन दत्तप्रभूंनी पुढील 6 महिन्यात मच्छिंद्रांना सर्व कला, विद्या, मंत्र, तंत्र आणि अस्त्राधिकांचे अमोघ ज्ञान दिले. त्यांना देवतांची तसेच ग्रहांची वरदाने आणि त्यांच्या शक्ती मिळवून दिल्या. अशा प्रकारे सर्वच बाबतीत सामर्थ्यवान केल्यानंतर दत्तप्रभूंनी त्यांना संप्रदायाच्या परंपरेनुसार योगाची दीक्षा व नाथ ही संज्ञा दिली. शैली, शृंगी आणि अधिकारदर्शक अलंकार त्यांच्या गळ्यात घातले. त्यांचे कान फाडून त्यात नाथपंथी भूषणे घातली आणि संप्रदाय चालवण्यासाठी तो वाढवण्यासाठी आवश्यक ते सर्व अधिकार दिले. कार्य संपन्न झाल्यावर दत्तप्रभू स्वस्थानी निघून गेले आणि आदिनाथांची भगवान शंकराची आज्ञा घेऊन मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत दक्षिणेकडे निघाले. शाबरी विद्येची निर्मिती. पदभ्रमण करत मच्छिंद्रनाथ सप्तशृंगी पर्वतावर आले. तेथे जगदंबेचे जागृत स्थान आहे. त्यांनी तिचे दर्शन घेतले आणि तिचे प्रेमाने स्तवन केले. त्यावेळी त्यांच्या मनात संकटग्रस्त झालेल्या लोकांना उपयोगी पडतील असे दिव्य मंत्र काव्यरूपाने रचून ठेवावेत असा विचार आला. तसेच हे पवित्र कार्य जगदंबेच्या कृपा आशीर्वादाशिवाय पूर्ण होणार नाही हे ओळखून त्यांनी तिथेच 7 दिवस अनुष्ठान केले. त्यावेळी प्रसन्न झालेल्या भगवतीने त्यांना दर्शन दिले व म्हणाल्या, वत्स, तुमच्या मनात काय इच्छा आहेत? त्यांनी तिला आदराने वंदन केले व म्हणाले, माते, तुझ्या कृपेने जगत कल्याणासाठी शाबरी विद्येचे कवित्व करावे असे मनात आहे. त्या कार्यात सफलता मिळावी म्हणून मला मदत कर. तेव्हा देवीने त्यांना समोरील मार्तंड पर्वतावर नेले. तिथे त्यांच्याकडून बीजमंत्राचे विधियुक्त हवन करून घेतले. त्यांच्या प्रभावाने तिथे दिव्य सुवर्णकांतीचा नाग अश्वस्थ नामक विशाल वृक्ष प्रकट झाला. सर्व सिद्धांचे भांडार असलेल्या या वृक्षाच्या प्रत्येक शाखेवर नानाविविध दैवते आणि उपदैवतांचा निवास होता. देवीने नाथांना त्या सर्वांचा परिचय करून दिला. ती सर्व दैवते त्यांच्याकडे पाहत होती पण बोलत नव्हती. त्यामुळे त्यांना संभ्रमात पडलेले पाहून देवी म्हणाली, या सर्व देवता तुम्हाला वश होऊन विद्यामंत्र देतील.
पण त्यासाठी मी सांगते तसे करा. तेथून ब्रह्मगिरीला जा. येथे अंजन पर्वत आहे. तेथून काचित नावाची नदी दक्षिणेकडे वाहते. तिच्या काठावर हत्तीच्या पावला एवढ्या आकाराची स्वच्छ पाण्याने भरलेली कुंडे एका रांगेत आहेत. तेथे महाकालीचे स्थान आहे. त्या ठिकाणी गेल्यावर तुम्ही त्या देवीचे दर्शन घ्या. तिला वंदन करून कुंडाच्या दिशेने जाताना तुम्हाला मार्गातच सुकलेली पांढरी वेल दिसेल. पुढे जाताना याच वेलीचा एक तुकडा घेऊन प्रत्येक कुंडात टाका. अखेरपर्यंत जा. परतीच्या मार्गावर प्रत्येक कुंडातील वल्लीखंडाचे बारकाईचे निरीक्षण करत या. यात ज्या कुंडातील वेल सजीव झालेले दिसेल त्या कुंडातील पाण्याने स्नान करा. त्यातील थोडे पाणी प्या. ते प्याल्याने तुम्हाला मूर्छा येईल, पण त्यामुळे घाबरून जाऊ नका. मूर्छा जाईपर्यंत सूर्याच्या 12 नामांचा जप करत राहा. त्यामुळे सूर्यनारायण तुम्हाला दर्शन देतील. त्याच नमस्कार करून तुम्ही त्याच कुंडातील पाणी काचेच्या कुपीत भरून येथे परत या. मग तुम्हाला पुन्हा एकदा सूर्यनारायणचा 12 नामाचा उच्चार करून आणलेल्या पाण्याने या नाग अश्वत्थावर सिंचन करा. त्या योगे एक देवता प्रसन्न होऊन तुम्हाला ज्ञान देईल. अशा प्रकारे या वृक्षातील सर्व देवता प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्हाला वारंवार खेपा घालाव्या लागणार आहेत. यात अतिशय कष्ट आहेत, पण धैर्य सोडू नका. मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. त्यानंतर मच्छिंद्रनाथांना अनेक आशीर्वाद देऊन देवी स्वस्थानी गेली. पुढील काळात नाथाजींनी देवीच्या मार्गदर्शनानुसार अथक परिश्रम करून प्रत्येक वेळी एक याप्रमाणे नाग अश्वत्थावरील सर्व दैवते प्रसन्न करून घेतली. त्यांनी त्यांना आपली विद्या दिली. अशा प्रकारे त्यांनी 6 महिन्यात शाबरी विद्या नावाच्या एका स्वतंत्र काव्यरूप ग्रंथांची निर्मिती केली. मार्तंड पर्वतावरील आपले कार्य साध्य झाल्यावर सर्व अंगांनी सामर्थ्य प्राप्त झालेले मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत वंग देशाकडे बंगालकडे निघाले. ब्राह्मणश्रेष्ठ भस्मदान. बंगाल देशातील चंद्रगिरी नावाच्या गावात सर्पोपदयाळ म्हणून एक वशिष्ठ गोत्रीय गौळ ब्राह्मण राहत असे. तो सच्शील, सदाचारी व यज्ञकर्मात निपुण होता. त्याची पत्नी सरस्वती ही सुशील, सुंदर व सरळ स्वभावाची पतिव्रता स्त्री होती. एरवी सर्व प्रकारचे सौख्य असले तरी पोटी पुत्र संतान नसल्यामुळे ते दाम्पत्य अतिशय दुःखी असे. मुलबाळ होण्यासाठी त्यांनी अनेक सर्व उपाय फेल ठरले होते. योगायोगे एके दिवशी मच्छिंद्रनाथ दयाळांच्या अंगणात प्रवेशले आणि अलख निरंजन असा घोष करून त्यांनी भिक्षा मागितली. तेव्हा द्वारी याचक आलेले आहेत हे पाहून सरस्वती बाहेर आली. नाथांना पाहून हे कोणीतरी दिव्य विभूतित्व आहेत असा विचार करून त्याने तिला बसायला आसन दिले आणि भिक्षा देऊन नमस्कार केला. त्या समय तिच्या डोळ्यात तरळले नारे अश्रू पाहून त्यांनी तिला रडण्याचे कारण विचारले. ती म्हणाली, महाराज काय सांगू, संतती नसल्याने वांझपणाची यातना मला अहोरात्र जाळत आहे. मरता येत नाही म्हणून जगत आहे इतकेच. माझ्या जीवनात काही राम नाही. आता आपण कृपाळू होऊन हा शोक विझवून टाका. ते ऐकून त्यांचे हृदय कळवळले. त्यांनी झोळीत हात घालून भीष्माची मुठी काढली आणि सूर्यमंत्राने भरली आणि पुढे बांधून तिला देऊन म्हणाले, बाई, या विभूतीमध्ये दिव्य शक्तीचा वास आहे. ती रात्री झोपण्यापूर्वी श्रद्धेने भक्षण कर. तिच्या प्रभावाने तुझे पुत्र म्हणून हरिनारायण जन्मास येतील. त्यांची कीर्ती संपूर्ण ब्रह्मांडात पसरेल. त्यांच्या वयाच्या 12व्या वर्षी मी स्वतः येऊन त्यांना अनुग्रह देईल. त्यांच्या जन्माने तू भाग्यवती म्हणून मिळवशील. तेव्हा हेळसांड न करता हे भस्मरक्षण कर. अशा प्रकारे तिच्या मनाचे समाधान करून ते तीर्थयात्रेस निघून गेले. ही घटना घडली तेव्हा सर्वोपदयाळी घरी नव्हता, म्हणून ती अपूर्वाईने तिने शेजारच्या बायकांना सांगितले. त्या आपले कौतुक करतील, आपल्या आनंदात सहभागी होतील असे तिला वाटत होते, पण झाले भलतेच. त्यांनी तिला कानफळ्या साधूंची भोंदूगिरी व हे लोक चेटूक जाडजुडणा करून भोळ्या भाबड्या स्त्रियांना आपल्या नादी लावून त्यांना उपभोग घेतात यांचे अंतिरंजन वर्णन केले आणि अशा भोंदूबाबांपासून सावध राहण्यास सांगितले. त्यामुळे ती घाबरली. मच्छिंद्रनाथांबद्दल तिच्या मनात संशय निर्माण झाला. तिने त्वरेने घर गाठले. पदराची गाठ सोडून विभूतीची पुढे हातात घेतली आणि गोठ्याच्या पिछाडीस जेथे कचरा, शेण, गाईच्या शेणाची राखाडी टाकण्याची जागा होती त्या उकरड्यात टाकून दिली. ती टाकून दिल्यावर तिला हायसे वाटले. एका दीर्घ निश्वास टाकून ती घरी परतली आणि काही दिवसांनी सर्व विसरून गेली. अध्याय समाप्त. श्री गुरुदेव दत्त. नवनाथ महाराज की जय.